मध्ये रेल्वे रुळावर तरुण झोपला। आताची महत्त्वाची बातमी, सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे रुळावरच हा तरुण झोपलेला होता आणि मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य जी आहेत ती कैद झालेली आहेत। त्यानंतर गाडी जी आहे ती अर्ध्यातच म्हणजे लोकल ट्रेन ही अर्ध्यामध्येच या ठिकाणी थांबलेली आहे। लोकल या ठिकाणी डेट पॉइंटला या ठिकाणी येत होती, त्यावेळेला हे लक्षात आलं की एक तरुण या ट्रॅकवरच या ठिकाणी झोपलेला होता। त्यानंतर लोकल त्याच ठिकाणी म्हणजे अगदी काही अंतरावर ही लोकल त्या ठिकाणी थांबवण्यात आली। सीएसएमटी स्थानकामधली ही दृश्य आहेत। तर लोकलमधून मोटरमनकडनं वारंवार या ठिकाणी हॉर्न वाजवला जात होता, मात्र तरी सुद्धा रुळावरून उठण्यास हा तरुण तयार नव्हता। भाजपच्या गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमधला वाद थांबता थांबत नाही। नगरविकास खात्यामधील कारभारावरून नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधला होता, तर नाईकांच्या टीकेला उत्तर देताना श्रीकांत शिंदेंनी ओपन चॅलेंज दिले। नवी मुंबईत शिंदे आणि नाईकांमधील वाद पुन्हा उफाळून आलाय। माजी करण्याची भाषा करणाऱ्या मंत्री गणेश नाईक यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओपन चॅलेंज दिले। जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत। त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माजी करण्याची जी आहे भाषा करू नये। ज्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माजी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे। गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावरून भूखंड घोटाळ्याचे आरोप करत उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला। तर खासदार श्रीकांत शिंदेंसह नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांवर जोरदार पलटवारही केला। हे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं। शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेत जी लोकप्रियता ते स्वतःला समजतात, तो काय दिवा आहे ना, त्यातलं तेल संपलेलं आहे आणि दिव्यातलं तेल जेव्हा संपतं तेव्हा तो फडफडतो। ती वाद तशी ते फडफडत आहेत, त्यांचं वय झालेलं आहे। या वादात उडी घेऊन राऊतांनी गणेश नाईकांना शिंदेंविरोधात लढण्यासाठी स्वगृही येण्याची ऑफर दिली आहे। माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे, भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही। भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही। त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं। आता तुमच्या उद्धव सेनेचं उबाठा याच्या आता तोळामोळा परिस्थिती झालेली आहे, तर आता तुम्ही आणखीन कोणाला घेऊन हे करणार आहात? शिंदेंवर टीका केल्यास जशास तसं उत्तर देण्याची भाषा शिंदेंचे आमदार निलेश राणे यांनी केली आहे। तुम्ही वनमंत्री आहात, आज काय चाललंय तुमच्या खात्यामध्ये त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। लाकूड तोडी मोठ्या प्रमाणात, जंगलं संपतायत, मग वनच राहिले नाही तर मग वनमंत्री काय कामाचे? ह्याच्यासाठी मी ते लिहून ट्विट केलं होतं। हे शोभत नाही। तुम्ही शिंदे साहेबांवर बोलू नका, आम्ही काय गप्प बसणार नाही। आणि रोज उठून हे जे काय तुम्हाला मीडिया TRPची जी काही सवय लागली आहे ना, ही चांगली सवय नाही। आमच्या शिंदे साहेबांवर तुम्ही टीका करायची नाही, ते सहन केलं जाणार नाही। टीका केली आणि ज्या तुम्ही टीका करताय ज्या भाषेत, त्या भाषेतच उत्तर दिलं जाईल। त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं। अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागाकडून परस्पर प्रमाणपत्र वाटप करण्यात आली होती। TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्थगिती देण्यात आली आहे।
या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे अशीही माहिती मिळते. अजितदादांच्या निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुखावटा असताना 75 शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अजितदादांच्या निधनानंतर 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता आणि याच दिवसांमध्ये मंत्रालयामध्ये अनधिकृतपणे प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परस्पर अनधिकृतपणे प्रमाणपत्रांचं वाटप केल्याचा आरोप अक्षय जैन यांनी केलाय. शिक्षक भरतीमध्ये यांना टीईटी लागू होत नाही, याच्यावर आरटी लागू होत नाही, म्हणजे आरटी मार्फत जे प्रवेश मिळतात ते लागू होत नाही. पदोन्नती जी असते त्या प्रक्रियेत सुद्धा यांना ते नियम लागू नाही आहेत आणि काही हॉस्टेल असतात, ग्रांटेड हॉस्टेल असतील, लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय जे असतील त्याचं नूतनीकरण असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील त्यासाठी यांना कोट्यवधींचं अनुदान मिळतं. तर ह्या लोकांना एवढी लाज नाही की आपण 3-4 दिवस थांबावं, आठवडाभर थांबावं, 10 दिवस थांबावं, परंतु कोणाच्या परमिशनने आणि कोणाच्या आदेशानुसार हे प्रकरण झालेलं आहे ह्यावर राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री सुनेत्राताई असतील याच्यावर चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र राज्यामध्ये शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयामध्ये ही प्रक्रिया कोणाच्या आदेशानं राबवली गेली असा सवाल आता उपस्थित केला जातोय. तर कोणत्या दिवशी कोणत्या प्रमाणपत्रांचं वाटप झालं ते पाहूया. श्रीमाता कन्यका सेवा संस्था 28 जानेवारी दुपारी 3:09 हे प्रमाणपत्र देण्यात आलं. सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ 28 जानेवारीला प्रमाणपत्र देण्यात आलं. 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. 29-30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं. ऑगस्ट पासून एकही प्रमाणपत्र नाही, मात्र 4 दिवसात तब्बल 75 प्रमाणपत्रांचं वाटप झालं. 29 जानेवारीला 75 पैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. तर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांसह शिक्षण अधिकारी आणि संबंधित संस्थांवर मकोका लावण्याची मागणी केली. तो मेरी इस विषय पे अजीत दादा पवार जी से भी विषय पे बात हुई थी तो उन्होंने रोक के रखा था. वो कभी भी मेरे को पता है कि ऐसी परमिशन दे नहीं सकते थे. अभी तो क्या सीआईडी की इंक्वायरी होना चाहिए, इनका एसआईटी से काम चलने वाला नहीं. और ऐसे संस्था के जो संचालक है उन पे आपको एमसीओसी के तहत गुना दाखिल करना चाहिए क्योंकि ये संगठित अपराध के अंदर आता है. इन पे मोकोका लगाना चाहिए, तब जाके ये सुधरेंगे. या संदर्भामध्ये अजितदादा हे चांगले प्रशासक होते आणि त्यांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर त्यांच्या पक्षातले आणि त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या विभागातले लोक यांनी लूट करण्याची शक्यता नाकारतायत. अजित पवारांचे जे काम करण्याची पद्धत होती ती अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगली पद्धत होती, परंतु नाहक बडबड, नाहक बोलणे, आज अजित पवार सारखा माणूस गेले असताना त्या दुःखाच्या वेगात आपण काय बोलावं याचं तारतम्य नसणारी व्यक्ती बोलत असते. दरम्यान शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्यानंतर त्याचा काय फायदा असतो, हा दर्जा शाळांना का हवा असतो यावर देखील एक नजर टाकूया. अल्पसंख्याक शाळांना आरटीए कायदा लागू होत नाही. 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही. शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक नाही. आरटीआय कायदा देखील लागू होत नाही. शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत मिळते. कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि अनुदान घेण्याची मुभा असते. अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आली आहे. दादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स हा जळालेल्या अवस्थेमध्ये सापडला अशी माहिती सूत्रांकडून मिळते. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवला जाण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा खराब झाला का, अधिक चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. विमानाच्या तांत्रिक स्थितीची डीजीसीएकडून चौकशी सध्या सुरू आहे.
अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडनं तपास होण्याची देखील शक्यता आहे. रोहित पवार खासगी गुप्तहेर संस्थेकडनं अपघातासंदर्भात तपास करून घेणार. दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली आहे. एका गुप्तहेर संस्थेला अपघातासंदर्भात तपासाचं काम दिलं जाणार आहे. सरकारी तपास यंत्रणेवर रोहित पवारांनी शंका व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक होणार आहे. अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवारांकडून आता साप्ताहिक बैठका सुरू आहेत. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली देवगिरीवर आज पहिली बैठक होत आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आज पहिलीच बैठक असणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर बैठक असेल. सर्व आमदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडी संदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी बोलवायची याची तारीख ठरवली जाणार आहे. पुढील 15 दिवसात या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनेत्रा पवार झिरवाळांच्या मंत्रालयाच्या दालनातील लाच प्रकरणाची माहिती घेणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. झिरवाळ प्रकरणात नेमकं काय झालं याची सत्यता कोर कमिटी समजून घेणार आहे. तर मंत्री नरहरी झिरवाळ अद्यापही नॉट रिचेबल आहेत. नरहरी झिरवाळ आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरीचं प्रकरण आहे. नेमकं काय झालं याची सत्यता सुनेत्रा पवार समजून घेणार आहेत. छत्रपती शिवरायांबाबत कुठलंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. मी जे उत्तर दिलं त्यावर मी ठाम आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. उत्तर देताना कुठेही छत्रपती शिवरायांचा अवमान केला नाही असं सपकाळ म्हणतायत. महाराष्ट्राचं तालिबान करायचंय, महाराष्ट्रातले नागरिक हे सुरक्षित नाहीत असं एक जे चित्र आहे, त्यामध्ये मी स्वतःला सुरक्षा मागून मी मागणार नाही. कारण मी कुठेही शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये गैर बोललेलो नाही. शिवाजी महाराज हे माझ्यासाठी वंदनीय आहेत आणि त्यांच्या अनुषंगानं माझ्या मनात आणि कुठलाही भाव माझा चुकीचा नसल्यामुळे मी सुरक्षा घेण्याचा हा प्रश्नच नाही. मालेगावच्या उपमहापौर दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा एकदा लावण्यात येणार आहे. कार्यालयातील दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. मालेगावातील एका कार्यक्रमात भाषण करताना टिपू सुलतान याची पुन्हा एकदा त्यांनी स्तुती केली आहे. फोटो लावणं चुकीचं नसल्याचा ठाम दावा उपमहापौरांनी केलाय. देशभरात टिपू सुलतान वाद सुरू असतानाच नव्या विधानामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. उन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की. वहाँ टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में रिपेयरिंग के बाद लगेगी कि हमारे हिंदुस्तान की सबसे बड़ी किताब जो हमारा दस्तूर है वहाँ हजरत टीपू सुल्तान की तस्वीर है तो यकीनन हमारी ऑफिस में भी होनी चाहिए. और अगर कोई ये कहता है कि ये बीते वक्त की बात है, टीपू सुल्तान को खत्म हुए बहुत वक्त हो गया, अरे फिरौन को भी खत्म हुए बहुत वक्त हो, लेकिन आज भी हम इबरत हासिल करते हैं फिरौन से, फिरौन की लाश से. तो जिन्होंने अच्छे काम किए हैं उनको भी याद रखना. तर भाजपनं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार असं करू नये असं संजय राऊतांनी म्हटलं. रस्ते आणि बागांना टिपूचं नाव देण्यासाठी रितू तावडे साटवांचं अनुमोदन होतं असं राऊत म्हणाले आहेत. तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत असं प्रत्युत्तर मंगलप्रभात लोढा यांनी दिलंय. विद्यमान नगरसेविका महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात. तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये. कधीही भाजपाचे नगरसेवकांनी असा प्रस्ताव आणला नाही. 1-2 ज्यावेळी असलम शेखने मालवणीमध्ये हा नाम ठेवला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो. आम्ही आंदोलन केलं होतं. गोपाल शेट्टी त्यावेळी खासदार होते. आम्ही ते बोर्ड तोडून टाकला, ते नवीन नामकरण केला. आम्ही टिपू सुलतानचं नाम देणार नाही आणि कोणाला देऊ देणार पण नाही.
शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतलेली हे भाजपनं तपासावं असं राऊतांनी म्हटलंय. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपतींशी तुलना केली. मात्र उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का बसले आहेत असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये. हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली. टिपू सुलतानविषयी आत्ता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे, त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा. ना घासून माफी मागितली पाहिजे, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या टिपू सुलतानची तुलना केली जो खलनायक होता. छत्रपती शिवाजी महाराज हे महानायक आहेत. या महानायकांसोबत तुम्ही एका खलनायकाची तुलना करतायत, याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील त्याबद्दल भूमिका घेत नाहीत. संजय राऊत मूग गिळून गप्प आहे. अलिबाग जमिनीच्या वादात संजय राऊतांनी आता जिग्शा शहा नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलंय. माझ्याकडे अजूनही व्हिडिओ आहेत. अलिबागमध्ये गुजरातच्या जिग्शा शहासाठी अब्दुल सत्तारांनी संभाजीनगरमधील नागेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. सत्तारांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर अपवित्र झाल्याचं सांगत तरुणांनी गोमूत्र शिंपडलं. त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. यावरून इतकीच इच्छा असेल तर त्यांनी हिंदू धर्मामध्ये प्रवेश करून मंदिरामध्ये यावं अशी टीका भाजपच्या तुषार भोसलेंनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर रहिमाबाद परिसरामध्ये नागेश्वर मंदिरात अब्दुल सत्तारांनी दर्शन घेतल्यानं वाद पेटलाय. मंदिर अपवित्र झाल्याचं सांगत तरुणांनी गोमूत्र शिंपडलं. भाजपच्या तुषार भोसलेंनी यात उडी घेतलीय. इतकीच इच्छा असेल तर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करून मंदिरात यावं असं म्हणत तुषार भोसलेंनी सत्तारांवर हल्लाबोल केलाय. अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये. गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या. खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते. आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत. ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत. अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही. निवडणूक काळामध्ये किंवा इतर कोणत्याही सणासुदीला विविध धर्माचे लोक एकमेकांच्या प्रार्थना स्थळांवर जातात. अजमेर दर्ग्यावर मोठ्या संख्येनं हिंदू चादर चढवतात. त्यावर भाजप आणि तुषार भोसलेंची भूमिका काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का हरामखोर? हा, तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला काय विरोध करावा? त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे. हिंदू धर्म हा व्यापक आहे. तर हिंदू धर्म काय अवघे विश्वची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं हा मंदिरात आला म्हणून हिंदू व्हा आणि हा मस्जिदमध्ये जाणार म्हणून मुसलमान व्हा, या विचाराला आमचं समर्थन मुळीच नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीमध्ये जिरवाळांच्या प्रकरणावर फैसला येणार का? प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावर आता दाखल झाले आहेत. थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवारांसोबत आमदारांची बैठक सुरू होणार आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं. अक्षय, काही वेळात सुनेत्रा पवार आमदारांशी चर्चा करणार आहेत, मात्र महत्वाचा मुद्दा असेल तो जिरवाळांचा. नक्कीच निखिला, खरं तर आमदारांच्या साप्ताहिक बैठकीच्या अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे. आणि या सगळ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते चर्चेला येणार आणि तेच मुद्दे जे आहेत चर्चा झाल्यानंतर ते मुद्दे आमदारांच्या समोर ठेवण्यात येणार आहे. या सगळ्या मुद्द्यांमध्ये नरहरी झिरवळ जे मंत्री आहेत त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये लाचखोर प्रकरण आहे. त्यामध्ये एसीबीने राजू ढेंगरे यांना अटक सुद्धा केलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये होतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचसोबतच विलिनीकरण असेल
किंवा पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये केल्या जाणार. या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती आमदारांना सुद्धा दिली जाणार आणि आमदारांची मतं देखील या सगळ्या. धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल. नाईक आणि शिंदेच्या वादाच्या प्रश्नावर आव्हाडांनी निशाणा साधलेला आहे. सत्तेमधील पक्ष आपापसात भांडतायत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. कुस्ती झाली तर आम्ही कुस्ती बघायला जाऊ असा टोला आव्हाडांनी लगावलाय. आपण एकनाथ शिंदे उत्तर देत नाहीत, त्यांना प्रश्न विचारणं आम्हाला काय करायचंय. सत्तेत एकत्र असलेले पक्ष आपापसात भांडतायत, आम्ही काय करायचं त्याच्यात, आम्हाला काय घेणं देणं आहे. कुठेतरी एकीकडे महायुती म्हणून धर्म पाळायचा. हा मग ते त्यांनी बघावं ना, आम्हाला काय करायचंय. जास्तीत जास्त काय एखादी कुस्ती झाली तर कुस्ती बघायला जाऊ.